नमस्कार. आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कालच चुनाव आयोगाने नागपूर महानगर संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे चुनाव डिक्लेअर केलेले आहेत. पहिल्यांदाच ग्रामपंचायत गोदनी ही ह्यावेळेस पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे. यात महिला राखीव हे SC समाजाकरिता झालेले आहेत. आपण पाहूया की यात कोण चेअरमॅन बनते ह्याकडे सर्वांचे लक्ष आहे. गोदनी ग्रामपंचायत ही प्रचलित आणि सर्व पक्षाच्या नजरेत आलेली आहे. यात मोठमोठे पक्ष हे आपली बाजू अजमावणार आहेत. आपण यात BSP, काँग्रेस आणि BJP तिसरा आघाडी इथे एक निर्माण झालेली आहे. ते पण आपले उमेदवार इथं उभे करणार आहेत. पाहूया आपण ग्रामपंचायत गोदनी. कोण होईल नगर पंचायत गोदनीचे चेअरमॅन, अध्यक्ष याच्याकडे आपले लक्ष आहे. आपण आला आहात गोदनी नगरपंचायतची तिसरी आघाडी जे आपले उमेदवार उभे करणार आहेत. आपण त्यांच्या कार्यालयात आले आहोत. आपण पाहूया त्यांचे काय विचार आहेत. सत्यशोधक समाज संघटना गोदनी रेल्वे, आपण या कार्यालयामध्ये आले आहोत. आपल्यासमोर गणमान्य व्यक्ती इथं आहेत. सन्माननीय अडाऊस गुरुजी मॅडम आणि रत्नाकर वाळके आणि सन्माननीय गावकरी. आपण इथं होणाऱ्या इलेक्शन चुनावात आपण ह्या सत्यशोधक समाजाअंतर्गत समविचारी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी बहुजन पक्ष जसे बहुजन समाज पार्टी, BRSP, वंचित बहुजन आघाडी व आदिवासी गोंडवाना पार्टी हे समविचारी पक्षाचे आपण उमेदवारी इथं उभे करणार आहात. आणि कालांतराने गोदनी रेल्वे हे SC राखीवकरिता झालेले आहे. तर आपण ह्याबद्दल आपण काय सांगाल आणि आपण कसे उमेदवारी इथे उभे करणार? कोणते कोणते समविचारी पक्ष आपल्यासोबत आहेत आणि समोरची रणनीती आपली काय राहणार? ओके, स्टार्ट. मी मोरोदन पांडुरंग अडाऊ, सत्यशोधक समाज संघटन समन्वयक. सत्यशोधक समाज संघटनेअंतर्गत धर्मनिरपेक्ष लोकशाही मोर्चेच्या गठन आम्ही केलेलं आहे. या अंतर्गतच आंबेडकरांचे पक्ष आहेत आणि इतरही जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत, या सगळ्यांच्या समन्वयाने, जसे की बहुजन समाज पार्टी, BRSP पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आदिवासी गोंडवाना पार्टी, अशा अनेक धर्मनिरपेक्ष पार्टीचे लोक आमच्याशी सहमत झालेले आहेत. आणि या सहमतीतून आम्ही येत्या या ज्या निवडणुका आहेत, कालच ज्या जाहीर झाल्या, या निवडणुकामध्ये सर्वपक्षीय उमेदवार एका विशिष्ट अशा चिन्हावरती, जे की राष्ट्रीय चिन्ह असेल, अशा चिन्हावरती आमची संपूर्ण जागांवरती लढण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणचं जे अध्यक्षपद आहे ते SC महिलाकरता राखीव झालेलं आहे आणि त्याचाही उमेदवार आमचा निश्चित झालेला आहे. आताच आम्ही त्याचं नाव घोषित करणार नाही, पण आमचे सर्वच उमेदवार मात्र आरक्षणानुसार प्रत्येक जागेसाठी निश्चित झालेले आहेत. आणि आम्ही पूर्ण शक्तीनिशी सामदाम दंडभेद ज्या काही युक्त्या या ठिकाणी निवडणुकीमध्ये
उपयोगी आणाव्या लागतात त्या सर्व शक्ती आम्ही उपयोगी आणणार आहोत आणि आमचा गेल्या 1 वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. सर्व लोक हे हाळाचे कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. अनेक प्रश्न या गावचे आम्ही नजरेत आणलेल्या लोकांच्या अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही सुटलेले देखील आहेत आणि म्हणून आमचा हक्क बनतं आहे की या गावाचं नेतृत्व देखील करणे हे आमचं कर्तव्य आहे. आणि या गावाचं नेतृत्व करण्याची संधी आता आलेली आहे आणि ती संधी आम्ही घेणार आहोत आणि त्या संधीला जनतेने देखील पाठिंबा मोठ्या प्रमाणात द्यावा. कारण याचं असं आहे, गेल्या स्वातंत्र्यापासून काँग्रेस ही कार्यरत होती, गावोगावी काँग्रेसची सरकारे होती, परंतु या काँग्रेसच्या आणि इतरही BJP पक्षाच्या सरकारने मात्र बहुजनांना पावले डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आजचं चित्र बघतोय, शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे, रोजगाराचा बट्ट्याबोळ झालेला आहे. फक्त काय तर मातीच्या भिंती उभारण्यासाठी उभारलेल्या आपल्याला दिसत आहे. जसे की ओव्हरब्रिज ह्या काही विकास म्हणावा असं आपल्याला म्हणता येणार नाही. खरा विकास म्हणजे मानवाचा विकास होणे गरजेचं आहे. मनुष्य घटक हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, अन्नधान्य मिळालं पाहिजे. ते फुकट नाही तर त्याच्या श्रमातून मिळालं पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या व्यवस्था आहे, हे या सगळ्या व्यवस्था करणं हे शासनाचं काम आहे. परंतु शासन मात्र या सगळ्या व्यवस्थांना बगल देत आहे आणि आम्ही विकास साधला अशा बोंबा मारत आहेत. रस्ते चौडे करून फक्त विकास होणार नाही आहे किंवा ओव्हरब्रिज बांधून विकास होणार नाही, मेट्रो आणून विकास होणार नाही आहे. तर गावाच्या पातळीवरती देखील आपण बघितलंय, अनेक प्रश्न समोर आलेले आहेत. मागच्या कार्यकाळामध्ये करपावत्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, तो उघडकीस आला. इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला, पण त्याचा मात्र आम्ही वाटा फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनपर्यंत निर्णय दिलेला नाही. तर कुठेतरी पाणी मुरत आहे आणि अशा प्रकारचं पाणी मुरू नये, लोकांच्या पैशाचा अपहार होऊ नये, त्या पैशातून खराखुरा विकास घडावा या उद्देशानंच आम्ही सगळे लोक समोर आलेलो आहोत. आणि म्हणून आजच्या या निवडणुकीची देखील गरज आहे की कुठली तरी तिसरी आघाडी या ठिकाणी सहभागी व्हावी आणि ती तिसरी आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी सहभागी आहोत, या निवडणुकीत सहभागी आहोत. आणि म्हणून आम्ही संपूर्ण 18 उमेदवार या निवडणुकीमध्ये समविचारी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी, न्यायवादी, राष्ट्रवादी, राष्ट्रहिताचे काम करणारे जे कोणी लोक आहेत अशा निवडक आणि प्रतिष्ठित लोकांना आम्ही देणार आहोत. बाकी पक्ष मात्र एखादा नेता असतो आणि मग बाकीचे सगळे त्यांचे मताने ऐकणारे असतात. असा पक्ष आमचा नाही किंवा आमचा गट असा राहणार नाही. आमच्या गटामध्ये प्रत्येकाला विचार मांडण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या विचाराने नगरपंचायतचं कार्य आम्ही करणार आहोत. आम्हाला संधी जर मिळाली नगरपंचायतमध्ये जाण्याची तर खरं अर्थाने जनकल्याणाची कामे कशी होतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी जनकल्याणाच्या कामासाठी, लोकांच्या हितासाठी धर्मनिरपेक्ष कुठलाही भेदाभेद न वापरता प्रत्येकाला त्याला हक्क आणि अधिकार प्राप्त व्हावा यासाठी आम्ही संपूर्ण जागा निवडून उभ्या करण्याचा प्रयत्न करीत आहोत. गुरुजी, आपली लढाई ही भारतीय जनता पार्टी, काँग्रेस पक्ष आणि जे वरिष्ठ जे पक्ष आहेत ते आपले उमेदवार उभे करतील. आपली तिसरी जी आघाडी आहे ही यांना टक्कर देऊ शकते का? निश्चितच तशी परिस्थिती आम्ही गेल्या 2 वर्षापासून निर्माण केलेली आहे आणि नक्कीच आम्ही त्यांना 100% टक्कर देणार. कुठल्याही परिस्थितीमध्ये जे धर्मांध शक्ती तोंड काढत आहे त्या धर्मांध शक्तीचं तोंड घेतल्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच आम्ही त्यांना
त्यांना नामोहरम करण्यासाठी आणि आम्ही जिंकण्यासाठी उभं राहणार आहोत. गोधनी ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत झालेली आहे. पहिल्यांदाच चुनाव पण आहेत आणि राखीव महिला पण आहेत. आपला वस्तीतील अनुभव चांगलेला आहे. ह्या परिक्षेत्रात आपल्याला माहिती आहे की कुठं काय अडचण आहे. आपल्या एजेंडा आपल्या चुनावामध्ये काय नाही. मागील सरकारने ज्या चुका केल्या आहेत, आपण बघतात रोडच्या मध्यभागी इलेक्ट्रिक पोल आलेले आहेत. अपघाताला निमंत्रण देतात ते पोल. अनेकदा अपघात झालेले आहेत. राजकारणामुळे रस्ता 80 फुटाचा अरुंद झालेला आहे, 30 फुटावरती आलेला आहे. असे काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, तसं सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची जी योजना आलेली आहे ती दोषपूर्ण असल्याचं आपल्याला दिसून येतं. आजपर्यंत जी कामं झालेली आहेत ते प्लास्टिकची पाईप टाकलेले आहेत, ते फुटून गेलेले आहेत. ही योजना पूर्ण होईपर्यंत परत त्याच्यावरती डबल खर्च करण्याची वेळ येणार आहे. अशी वेळ शासनावरती येऊ नये, भुर्दंड पडू नये वारंवार, आणि म्हणून ठोस कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. असे अनेक कार्यक्रम आहेत. या ठिकाणी या परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी कुठलीच सोय नाही, अभ्यासिका नाही, वाचनालय नाही, खेळण्यासाठी ग्राउंड नाही. तर व्यक्तिमत्व विकास होईल कसा? आणि म्हणून व्यक्तिमत्व विकास हा आमचा खरा अजेंडा राहणार आहे. आणि ग्राम्य विकास, नगर विकास हा देखील आमचा अजेंडा राहणार आहे. आपण जनतेला व मतदारांना काय आव्हान कराल? आम्ही जनतेला हे आवाहन करू इच्छितो की आजपर्यंत तुम्ही जी सरकारे निवडून दिली ती खरंच तुमच्या हिताची आहे का, याचं मनापासून तुम्ही परीक्षण करावं, चिंतन करावं. आणि नंतरच आमच्यासारख्या एका तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना आपण लोकहितासाठी तात्पुरता का विचार करता येईना, पण तुम्ही करावा आणि आम्हाला निवडून द्यावं, एवढंच आम्ही या ठिकाणी आवाहन करतो. ताई, आता नगरपंचायत गोधनी ही महिलासाठी राखीव झालेली आहे. आपण पण महिला आहात. आपण ह्या रिंगणामध्ये उभे राहण्यात इच्छुक आहात असं मला वाटते आहे. आपण काय सांगाल आणि आपली कार्य काय राहील? माझे कार्य हेच आहे की गावाचा विकास व्हावा, वाचनालय ओपन व्हावे, आणि मेन म्हणजे बसस्टॉपजवळ एकही हे शौचालय नाही आहे, त्याची व्यवस्था व्हावी. आणि ज्या महिलांवर होणारे अन्याय ते दूर व्हावे आणि बाल विकास व्हावा, याच्यासाठी मी महिलांचे कार्य, छोट्या बालाचे. आपण तिसरी आघाडीमधून एक कार्यकर्ता म्हणून आपण काम करत आहात. आपल्याला वाटते आहे की आपण टप यांना देऊ शकतोय? ज्या पक्ष मोठे पक्ष आहे यांना आपण टप देऊ शकतो का? हो, काऊन नाही देणार? कसे? कारण की आपण तसे 1 वर्षापासून आमचे कामं पण चालूच आहेत ना. हां, जे काही म्हणजे काही प्रॉब्लेम आहे ते आम्ही सॉल्व्ह करत आहोत ना, त्याच्यामुळे आम्ही टक्कर तर देणारच ना. तर आपण काय सांगणार? आमच्या मत ना तिसऱ्या आघाडीला. तिसऱ्या आघाडीला म्हणजे आपल्याला वाटते नक्की तिसरी आघाडी कार्यरत आहे, व्यवस्थित आहे, कार्य करेल. सर, आपण इथले रहिवासी मतदाता, आपल्याला काय वाटते आहे की तिसरी आघाडी कशी राहणार आणि कितपत तुम्हाला गावकऱ्यांना साथ देईल? आता मोर्चा जळावे साहेबांनी सांगितलंच आहे की DRSP, DSP त्या दोन्ही पार्ट्या नियोजनाने आम्ही 2 वर्षापासून कार्य करत आहे. आणि गावचा नागरिक असल्यामुळे गावची समस्या गावातल्या लोकांनाच मालूम असते आणि त्यांच्यावर त्या ज्या कामावर जे अधुरे काम पडलेले आहे, जे मागची जे सरकारने जे काम अधुरे ठेवले आहे आणि जे काम पूर्ण झाले नाही आणि त्याच्यापासून अडचणी निर्माण झाल्या. हा रोड बनला पण नाल्या पुन्हा परिपूर्ण नाल्या झाले नाही. बारिशमध्ये बहुत तकलीफ होते. ह्या रोडांना पाऊस एकदम रोड नाही पण तिकडे पण चाललं जातं आणि त्या टोंगळ पाऊस पाणी राहत होतं. तर हे अधुरं काम आहे रोडाचंही. आणि हे जे रोडवर जे पोल आलेले आहे आणि बसस्टॉप नाही आहे, मुत्री घर नाही आहे, तर हे सगळे समस्या आहेत. ह्या समस्येचं निराकरण करण्यामध्ये हा मला सगळं मालूम आहे. मागच्या सरकारनं म्हणजे आपलं म्हणणं आहे की तिसरी आघाडी ही कार्यरत राहील आणि काम करेल. आपण तिसऱ्या आघाडीसोबत आहात.
सरोदे साहेब, आपल्याला आपण इथले वास्तव्य आणि आपल्याला तत्पर पूर्ण माहिती ह्या ग्रामपंचायतपासून तर आता नगरपंचायतपर्यंत माहिती झालेली आहे. आपण तिसऱ्या आघाडीला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात? आता गोंदीमध्ये तिसरी आघाडी तयार झालेली आहे. ही आघाडी या रिंगणामध्ये आठवण उभी आहे आणि या तिसऱ्या आघाडीला गावातील लोकांनी सहकार्य करावं, वोटिंग करावं आणि बहुमताने या तिसऱ्या आघाडीला सपोर्ट करावं. बस. सर, आपण काय सांगा? मी लीलाधर शिवकर. माझा तिसऱ्या आघाडीला समर्थन आहे. आपण आत्ताच ऐकले आहात, तिसरी आघाडी ही गोंदीच्या विकासासाठी तत्पर राहील. आपण गावकऱ्या लोकांचाही विचार आपण मांडलेला आहे आणि आढाव गुरुजी आणि गावकऱ्यांनी आवाहन केलेलं आहे की गोंदी गावकरी जे आहेत, मतदाता आहेत, हे तिसऱ्या आघाडीसोबत राहतील असे आणि परोपर गोंदीच्या विकासासाठी गावकरी एकत्र येतील. ह्या रिंगणामध्ये अजून नवीन काही घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहत राहा चॅनल